माझे चित्त तुझे पाय रायाचे करी काही धरून या बाहे भव हा तारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा खरी या दिव्याचा नाश उदय होई प्रकाश थोडी अशा पाच खरीवा हृदय चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य तुझी विठोबा बाहेर गुंतलो निमता माया तो तुम्हा चिंता ठेवी माथा पाया तारा खावे चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळा मणी धन्य रुची विठोबा विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज माझे चित्त तुझे पाय रायाचे करी काही धरून यावा हे भव हा तारी दातारा चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सखा मणी धन्य तुझी विठोबा. प्रस्तुत कीर्तनावरती सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवद्भक्त संत सम्राट विश्व म्हणजे महाराष्ट्र भूषण जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा महत्वाचा उत्कृष्ट 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन तुझे चरणा संपादिया तुझे चरणा संपादिया कलावत्नी जीवोधरार्थावतारम कलांतां पते जोधिका भूरि वक्रम फलानी शवादा पनोदार दक्षिण समाधी मूर्तीं भजे ज्ञानदेवां दयांचे केलिया स्मरणा होय सकलितींचे अधिकरण तेच बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे श्रीमत करुण्याचा अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पण अभंगाचे प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज सांगतायत की देवा तू माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहील असं काहीतरी कर. माझ्या हाती धरून भव संसार समुद्रातून तू पहिले फिरायला मिळे. तू चतुर आहे चतुराचा शिरोमणी आहे गुण लावण्याची तू खान आहे सकळामध्ये मुकुटमणी आहे हे करण्यात तुझी विठोबा धन्यता आहे. तिन्ही राजी विकाराचा नाश करून आशेचा पाश तोडून आणि माझ्या हृदयात प्रगट उदयमान हो. मी नेण्यातपणे गुंतलोय पण माझ्याकडे कृपा दृष्टीनं पहा आणि माझा उद्धार कर. याकरता तू कुमार म्हणतात मी तुझ्या पायावरती नतमस्तक झालेला आहे तेव्हा माझं तू रक्षण कर. विठाला विठाला या अभंगाचा सरळ सरळ असणारा अर्थ मी सांगितलेला आहे. आता भगवान परमात्मा बुद्धी देईल अशा स्वरूपाचा आपण विचार करणार आहोत. आज या ठिकाणी सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह भगवान परमात्म्याची कृपा सुरू असलेला वाघ यज्ञ ज्ञान यज्ञ आणि नाम यज्ञ ईश्वर कृपेनं संपन्न होतोय. त्यासाठी गावातून आणि परिसरातून बऱ्याचशा गावातून भाविक जन मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित आहात. आनंद आहे. मात्र आता आपण सर्वांनी हाताने टाळी वाजवून तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आहे. त्याचा आळस अजिबात होता कामा नये. विठाला विठाला शेतकऱ्याला किती एकर शेती आहे त्याला फार महत्व नाही. वर्षाच्या काठी उत्पन्न किती आहे त्याला महत्व आहे. तसं कीर्तनाला लोक किती आहेत त्याला महत्व नाही. चांगला ऐकणारे भजन करणारे किती आहे त्याला महत्व आहे. नाही तर काही काही आल्यापासून डोळे झाकतात आणि निघता निघता उघडतात. काही नाही. असे जर माणसं असले गाडी नाही जनावरही माणसं असले काही उपयोग नाही. उगी जाग्याला अडचण म्हटलं तरी चालेल.
तेव्हा आपण सर्वांनी हाताने टाळी वाजवा, तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणा, कीर्तनात झोपा काढण्याचं काम जरा कमी ठेवा. तसे तुम्ही आता चांगले आहात, पण शेवटपर्यंत चांगले राहा. विठाला विठाला विठाला. आणि एक गोष्ट सांगून ठेवतो, अजून मधून ज्याने त्याने आपल्या आपले शेजारी चेक करून पाहता, म्हणजे तपासून घेत जा. कदाचित तुम्ही असं म्हणाल त्याचा तो झोपेनं काय बिघडलं, आपण नाही झोपलो म्हणजे झालं, पण नाही. ज्याचा शेजारी झोपेल ना, त्या झोपाळ्याचं जेवढं पाप असतं तेवढं पाप त्याचं जागा असलेल्या शेजाऱ्याकडे सप्लाय होतं. त्याच्या जवळ जे बसले असतील ना झोपाळ्याच्या, म्हणजे टक्केवारी असं पाप सप्लाय होतं, म्हणजे त्याच्याकडे जातं. याचं झोपाळ्याचं पाप जागा असणाऱ्या शेजाऱ्यांकडे जात असतं. म्हणून आपल्याकडे त्याची पार्सल येऊ नये म्हणून आपल्याला व्यवहारातलं उदाहरण समजा, आपल्या गल्लीत जर दुर्दैवाने एखाद्याचं घर पेटलं तर आपण सगळेच्या सगळे विझवायला जातो. खरा अर्थ काय, त्याचं विझावं म्हणून नाही, आपलं पेटू नये म्हणून. खरं जर त्याचं पेटलं तर आपलं पेटणार आहे त्याला लागून, मग त्याचं विझवा म्हणजे आपलं पेटणार नाही. तसं कीर्तनाचे उठवायचं ना शेजाऱ्या पाजाऱ्यांना, ते त्याच्याकरता नाही, त्याचं पाप आपल्याकडे येऊ नये त्याकरता. जसं शास्त्राने सुंदर वर्णन केलेलं आहे. झोप मोडणं एरवी पाप असलं तरी कीर्तनात झोपू देणं पाप आहे. फक्त सुक्तान प्रबोध आहेत असं शास्त्रवाक्य आहे, त्याला प्रमाण आहे. 7 ठिकाणी माणसाला जागा ठेवावं म्हणून ही एक प्रमुख जागा आहे. तुकोबारायांचा त्याला पुरावा आहे. कथे निद्राभंग करावा भोजनी, कथे निद्राभंग करावा भोजनी. महाराज म्हटले भोजनी निद्राभंग करावा आणि कथे निद्राभंग करावा. जेवणाच्या वेळेला झोप मोडावी आणि कीर्तनाच्या वेळेला झोप मोडावी. दोन ठिकाणं त्यात महत्वाचे आहेत. कथे निद्राभंग करावा आणि भोजनी निद्राभंग करावा. जेवणाच्या वेळेला तो झोपला असला तर त्याला जागा करावं आणि त्याला जेवू घालावं. तसं कीर्तन प्रवचन ऐकण्याच्या वेळेला जर तो झोपला असला तरी त्याला जागा करावं आणि त्याला ते ऐकायला भाग पाडावं. शास्त्राच्या भाषेत बोलायचं ठरलं तर या भोजनापेक्षाही ज्ञानामृताचं भोजन हे श्रेष्ठ भोजन मानलेलं आहे. शास्त्राने वर्णन केलेलं आहे. ज्ञानामृतम भोजनम नेते यस्य कुटुंबिनो वदसते तस्मात् भयं योगिना. ज्ञानामृताचं भोजन हे या भोजनापेक्षा श्रेष्ठ भोजन आहे. त्याचं कारण आहे, हे भोजन फक्त क्षणाची तृप्ती करतं, पण ज्ञानामृताचं भोजन मात्र कायमची तृप्ती करतं. याचा फरक आहे. चंद्रकांत नावाच्या ग्रंथातला एक श्लोक सांगतो मी तुम्हाला. तिथे असं वर्णन केलेलं आहे, म्हणजे तुलना केलेली आहे या दोन भोजनाची. तिथे असं म्हटलंय, अन्नदानात परमार्थी विद्यादानं सतोलिक मान्यानं क्षणता यावत जिवंतो विद्येया. लक्षात आलं ना तुमच्या? मग ठीक आहे, आता हो म्हणला काय हरकत नाही. या संस्कृत श्लोकामध्ये असं वर्णन केलेलं आहे, अन्नदानात परमार्थी विद्यादानं सतोलिक मान्यानं क्षणता यावत जिवंतो विद्येया. म्हणजे अन्नदानाने क्षणाची तृप्ती होते, पण यावत जिवंतो विद्येया, विद्यादानाने म्हणजे ज्ञानदानाने कायमस्वरूपी तृप्ती होते. म्हणून जेवणापेक्षाही हे जेवण अत्यंत श्रेष्ठ जेवण आहे. ते जेवण कोणत्या पंक्तीत मिळेल, पण हे जेवण दुसऱ्या पंक्तीत मिळत नाही. हे याच ठिकाणी मिळतं. म्हणून या जागेवर ज्ञानामृताचं भोजन करायची वेळ आहे, तेव्हा जरी एखादं झोपतच असलं तर त्याचं पहिलं पाप समजा, कारण ते पापच त्याला इथं आल्या झोपायला लावतं. जेवण तर अजिबात ऐकू नको तू झोप. तू जर कीर्तन ऐकलं विठ्ठल विठ्ठल म्हटला तर मी पापाने कुठे लावं, म्हणून त्याचं आपला हमखास गिराईक राहावं म्हणून ते झोपायला लावतं. तर असं जरी एखादं गिराईक असलं तर अजूनमधून चिंता घेऊन का पण जागा करीत. हा विठाला विठाला म्हणा म्हणा म्हणा. आता आपल्याला सर्व असणारा महत्वाचा भाग सांगायचा आहे. माझे चित्त तुझे पाहिजे आहे येथे करी काही धरून यावा हे भवा तारीला तारा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी मुकुट सकळावणी धन्य तुझे विठोबा. या अभंगातला वास्तविक मुद्दा असा आहे, परमार्थ करायचा असेल तर तो शरीराने होत नाही तर तो चित्ताने होतो. परमार्थामध्ये जर गरज असेल तर कशाची आहे? तुमच्या एकाग्र चित्ताची गरज आहे. सांगू, 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. व्यवहार म्हटला की तिथं वित्त पाहिजे,
शरीर आरोग्य टिकावं वाटत असेल तर तिथं चित्त पाहिजे. तसंच परमार्थात फलद्रुपता हवी असेल तर तिथे एकाग्र चित्त पाहिजे. त्याच्या उलट वित्ताविना शारीरिक आरोग्य नाही, वित्ताविना संसार नाही आणि एकाग्र चित्ताविना परमार्थातली फलद्रुपता नाही. असे हे 3 प्रकार आहेत. आता पहिल्यांदा पित्त कळतं ना. पित्त म्हणजे विकार नाही. पित्त म्हणजे आपला जठराग्नी प्रज्वलित असणे. किती वेळा काहीही खा पण नो गॅस ट्रॅव्हल. म्हणजे कोणत्याही प्रकारची शरीराची तक्रार नाही, अडचण नाही, डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, विश्वास खाण्याची गरज नाही, पचनक्रिया होण्याची गोळ्या खाण्याची गरज नाही. भूक लागते आणि योग्य तऱ्हेनं पचनक्रिया होते. याला म्हणतात जठराग्नी प्रज्वलित असणे. आणि जठराग्नी प्रज्वलित असण्याला म्हणतात पित्त. जेव्हा पित्त चांगलं आहे ना, म्हातारपणी आजार का वाढतात याचं कारण आहे की त्या जठराग्नीची शक्ती जी आहे ती मंदावते. त्यामुळे त्याला भूक लागत नाही, पचन होत नाही, त्यामुळे अनंत रोग त्या ठिकाणी वाढतात. मग त्याचं शारीरिक आरोग्य आहे समजा जठराग्नी चांगलं आहे, तिथे पित्त पाहिजे. तर संसार करायचा ना तिथं वित्त पाहिजे. एक श्लोक सांगतो संस्कृत मध्ये, म्हणजे त्याला प्रमाण आहे. यशाचे वित्तां सनरकुलिना संबंधित श्रुतिमान गुणज्ञा सएव वक्ता सचदर्शनीय सर्वे गुणा कांचनम आश्रयन्ते. शतकार म्हटलं म्हणतायत की बाबा यशाचे वित्तम, ज्याच्याकडे वित्त आहे ना मग सनरहाचा कुलिनाचा पंडिताचा श्रुतिमानाचा गुणज्ञाचा वक्ताचा दर्शन या सर्वे गुणा कांचनम आश्रयन्ते. म्हणजे या श्लोकात सांगितल्याप्रमाणे सर्व गुण या कांचनाचा आश्रय करून राहतात. मला वाटतं या संस्कृत श्लोकाचा तुकोबारायांनी एका प्रमाणात अर्थ आणलेला आहे. धनवंताला हे धनवंताला हे सर्व मान्यता आहे जगी. धनवंताला आणि सर्व मान्यता आहे जगी. धनवंत पुरुषाला सर्व प्रकारची मान्यता प्राप्त होते. शास्त्रकारांनी सुंदर वर्णन केले. व्यवहारामध्ये माणसाला जो मान मिळतो ना त्याच्या श्रीमंतीवरून त्याला मान्यता दिली जाते. म्हणजे त्याचं जे मोठेपण आहे ते त्या वैभवावरून ठरत असतं. पण व्यवहारामध्ये जर काही महत्व असेल माणसाला तर पैशामुळे. यशास्त्री वित्त, ज्याच्याकडे वित्त आहे ना पैसा आहे मग त्याला सर्व प्रकारची मान्यता दिली जाते. म्हणजे वा 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 तुम्ही खूप चांगले. कोणी त्याचं वर्णन सन रहा, नरहा हा मनुष्य हा, पण सन रहा म्हणजे उत्तम मनुष्य, म्हणजे चांगला माणूस आहे असं त्याच्याबद्दल कोणी म्हणतं. सर कुली रहा म्हणजे आमच्या घरी मी मुलगी दिली म्हणजे त्याचं कुळगोत्र बघितलं का, तो म्हणजे त्यांचं काय कुळ पाहायचं का बेकाव, त्यांच्या दारात 2 आंबेसर त्या कार आहेत, फॅट आहे, टेम्पल आहे, अहो काय त्यांचा भाग त्यांचं काय, त्यांचं कुळ काय डाऊन असत म्हणजे काय कुळ काय आंबेसरवर ठरतं का. पण सर कुली ना पैसा आहे ना मग कुलवान आहे तो. तर कुलीला असं पंडित हा कोणत्याही प्रकारचं कवडी मात्र पांडित्य नसलं तरी पण पंडित आहे म्हणून त्याचं वर्णन केलं जातं. सही वक्ता, कोणत्या प्रकारची वक्तव्यता नसते. त्याला एखाद्या सभेचं प्रास्ताविक भाषण करायला जर सांगितलं ना तर 2-5 शब्द देखील त्याला बोलता येत नाही. उभा राहतो पहिल्यांदा जोरदार करतो व्याख्यानाची, असं बोलू तसं बोलू यांची कोटी करू त्यांचं वर्णन करू, पण उभा राहतो सभेतले लोक पाहतो आणि मग त्याच्या तोंडाला कोरड पडते, अंगाला करून घामितो, अंगावर त्याचे उभे राहतात, पायापासून अपेक्षा आणि हे हालायला सुरुवात होते. माईकचा आधार घेऊन काहीतरी बोलतो. बंधू आणि इथून सुरुवात करतो भाषी. ते आपल्या गावात ते हे आले, कोण आले त्याचं नाव आठवत नाही आणि ते त्यांच्या हाताने थोड्या वेळाने ते हे होणार आहे, काय होणार ते आठवत नाही आणि एवढं बोलून माझं हे संपवतो. आता हे संपवतो म्हणजे काय संपवतो ही वक्तव्यता. तरी पण दुसऱ्या दिवशी कोणता पाटील काय भाषण ठोकला तुम्ही, वा याला त्याचं वर्णन आहे. म्हणजे व्यवहारामध्ये जर माणसाला किंमत असेल तर केवळ पैशामुळे आहे, धनामुळे आहे. आणि धनात आश्रय तुम्ही सर्व वाचवणे असल्यामुळे तुम्हाला व्यवहार चांगला करायचा का तिथं पैशाची गरज आहे. जर अजून त्याच्यापेक्षा व्यवहारातली एक गोष्ट सांगतो. तुम्ही समजा बाजारात गेले, त्याची कल्पना करा हिंगोलीसारख्या ठिकाणी, आणि 50 पैशाची मेथीची भाजी घेतली एक जोडी भाजीसाठी आणि ती पिशवीत टाकली आणि त्या भाजी विकणाऱ्या आजीने सांगितलं 50 पैसे द्या. हा म्हणे ते असं झालं. म्हणजे काय झालं, शर्ट बदलला तेव्हा ते ट्रान्सफर एंट्री झालीच नाही, म्हणजे त्यातलं याद घेतले गेलं नाही, पैसे घरीच राहिले. मग भाजी काढून ठेव आणि पैसे घेऊन ये. तसं नाही, भाजी द्यायलाच पाहिजे, पैसे दे. पैसे तर नाही, मग एक करू का. तो म्हणजे काय, मला हरिपाठ येतो म्हणून दाखवू का तुम्हाला, नाही कळत ना तुम्हाला. म्हणजे 50 पैसे भाजीचे देण्याऐवजी मी तुम्हाला जर हरिपाठ म्हणून दाखवला तर ही 50 पैशाची भाजी तुम्ही द्याल का. देईल ना म्हातारी. तुम्ही होऊ नये तर नाही म्हणता, उद्या आपलं काय म्हणतात काही कळत नाही. म्हणजे म्हातारी देईल का भाजी 50 पैशाची. म्हणजे जगाच्या बाजारात तुमच्या हरिपाठाला 50 पैसे तरी किंमत आहे का हे मला सांगायचं आहे.
तिथं तुम्ही म्हटले मी पूर्ण हरिपाठ म्हणून दाखवतो, ती भाजीची जुडी द्या, नाही दिली जाणार. ती मला बाबा 50 पैसे दे, तुझ्या हरिपाठाला काय करू मी? हे कळलं तुम्हाला? म्हणजे जगाच्या बाजारात तिथं याचा अर्थ हरिपाठाला किंमत नाही असं नाही. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे, त्याची किंमत कोणत्या जागेवर ठरते ते महत्वाचं आहे. कोणत्या जागी सर्व वस्तूला डिमांड नसतं. वेदांत व्यवहाराच्या पद्धतीने करावा लागतो आणि परमार्थ परमार्थाच्या पद्धतीने करावा लागतो. याची त्याची जर भेसळ झाली ना तर मार खावा लागतो. हे परत आहे का? विचार सागर ऐकत असताना सर्वं खलविदम ब्रह्म हे जे सूत्र आहे हे गुरुजी सांगतात, विद्यार्थी ऐकतात. सर्वं खलविदम ब्रह्म म्हणजे हे सगळं जगत ब्रह्मरूप आहे. हे विचार सागर ऐकताना ठीक आहे, पण उद्या एसटीत बसले आणि सर्वं खलविदम ब्रह्म म्हणून तिकीट काढायच्या वेळेला शेजाऱ्याच्या खिशात हात घातला आणि 50ची नोट झाली, त्या 2 तिकीट चालतील ना? तरी नाही बोलत चालतील. मग तो म्हटला हो माझ्या खिशाची नोट समजा. सर्वं खलविदम ब्रह्म हे सगळं ब्रह्मच आहे. अहम ब्रह्मास्मी आणि कोण ब्रह्मास्मी. आता अहम ब्रह्मास्मी कोण ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे आणि तू ब्रह्म आहे. पण मी ब्रह्म तू ब्रह्म हे विचार सागर ऐकताना आहे. म्हणजे एसटी तिकीट काढायची वेळ आली तर आपल्या खिशातली नोट काढून दिली पाहिजे. शेजाऱ्याच्या खिशातली काढून कशी चालेल? व्यवहाराच्या पद्धतीने परमार्थाच्या पद्धतीने. तिथे वित्ताला गरज आहे. कंडक्टरला हरिपाठ म्हणून दाखवून चालणार नाही, तिकीट देणार नाही. तो बरोबर भावलं ते खाली उतर मागच्यासाठी नाही, त्याच्याकडे ट्रक नाही असं म्हणेल तो. मुलीचा हुंडा देण्याऐवजी जर जावई बुवांना सांगितलं तर हुंडा देण्याऐवजी एक केलं तर चालेल का? मी ज्ञानेश्वरीची पारायण 108 पारायण केली, त्यातल्या 54 पारायणाचं पुण्य मी तुम्हाला देतो, माझी मुलगी फुकट करा. करेल का जावई? करत असेल तर सांगा, अशा मुली लगेच मुद्या कोण तयार होता असं सांगा ना. नाही ना, तिथे तो व्यवहार त्याच पद्धतीने घडला पाहिजे. म्हणजे जगाच्या बाजारात पाहिजे वित्त, शरीरात पाहिजे पित्त. हे जसं आहे तसं व्यवहारात वित्ताची गरज आहे. त्याच्या विना तुमचा प्रपंच नाही. विठाला विठाला मग आता ह्या 2 गोष्टी कळल्या ना. तसा परमार्थ एकाग्रते चित्ता वाचून नाही. परमार्थामध्ये चित्त पाहिजे, एकाग्र चित्त पाहिजे. ज्ञानोबारायांचे अभंग आहे. कबीरदास महाराज देखील म्हणतात चित्त मिले तो सब कुछ मिले. ज्ञानोबाराय म्हणतात की मन शुचित करी चित्त शुचित करी तुला धरी विषयाची सोय रे. ज्ञानोबारायांचा अभंग आहे. तो वासुदेव प्रकरण आपण ऐका. देवा कारणे भाव तस्मात द्यावे न लगे फार ते वित्त झाले येत चित्त तरे बहुत एवढ्यासाठी नका करू आता हात गा. एकचित्त झाले तरी बहुत. तुमचं एकाग्र चित्त झालं मग फार झालं. परमार्थामध्ये चित्ताची गरज आहे. आता तुम्ही इथं बसलात आणि तुमचं चित्त जर तुमच्या सोबत इथं नसेल तर महाराज म्हणताय तुमच्या या कीर्तन ऐकण्याला फार महत्व येईल असं नाही. ज्ञानोबारायांचा एक अभंग आहे. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ त्रिवेणी संगमे परमार्थात चित्ताला गरज आहे. ज्ञानोबारांनी स्पष्ट करणं म्हटलेलं आहे हरिपाठामध्ये की चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. मग त्रिवेणी संगमी असो नाहीतर नाना तीर्थभ्रमी असो. तुम्ही त्रिवेणी संगमावर जा नाहीतर नाना तीर्थाचं भ्रमण करा. पादो पवित्रो यदे तीर्थयात्रा. तुम्ही कोणत्या तीर्थयात्रेला जा, तुमचं चित्त तुमच्या सोबत नसेल ना तर तुम्हाला उदाहरणाने सांगतो म्हणजे लक्षात येईल. आणि बहुतेक ही उदाहरणं आपल्यातच बसतात. पंढरपूरचं नाव ऐकलं की याचं अंग खाजायचं आणि त्याला ॲलर्जीच होती त्याची. पंढरपूरला जायचंच नाही, नाव सुद्धा ऐकायचं नाही. बाई जरा धार्मिक होती आणि मालकाची परिस्थिती असेल, पंढरपूरला जायचं नाही. पण एके दिवशी कीर्तनाला गेला आणि कीर्तनात ऐकलं त्यांनी. उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिले ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे ऐसे चंद्रभागा ऐसे भीमातीर. ऐकलं त्यांनी कीर्तनामध्ये. असली चंद्रभागा, पंढरपूर, भीमातीर, वाळवंट, हरिदास, चंद्रजन, विटेवर देव दुसरा जगात कुठं नाही असं वर्णन ऐकलं. काय त्या पंढरपूरचं? ऐका पंढरीचे महिमान ऐका पंढरीचे महिमान ते तुला राऊराणी पाशान तिथे राऊराणी पाषाण वगैरे तेही देव जाणावे. हे पंढरपूरचं वर्णन केलेलं आहे संत महात्म्याने. मग पंढरीच्या वर्णनाबाबत त्यांनी वर्णन ऐकलं आणि घरी आला आणि आपल्या मंडळीला म्हणू लागला बरं का काय माझं ठरलं काय पंढरपूरला जायचं ठरलं ना. मला माहिती नाही काय ती बाई म्हणे
कालपर्यंत तर तुम्हाला पंढरपूरचं नाव देखील खपत नव्हतं आणि आज तयारी सुद्धा. देव पावला तुम्हाला कसा संकल्प निर्माण झाला. भगवंता चांगली माझ्या मालकाला बुद्धी दिली, आधीच टिकून राहू दे, हे पुन्हा बदलून जाईल. रद्द झालं, मग पुन्हा बिघडलं सगळं. तेव्हा निघाले. मग त्या बाईला इतके हाव त्याची चादर दोन त्याचं स्वेटर दोन त्या बॅटरीमध्ये नवीन तेल टाकून दे, त्याला खाण्यासाठी काही गोळे बिळे करून दे, ऐकी नाही, त्याला वापरण्यासाठी पैसे द्यावं, 50 रुपये 25 रुपये द्यावं. माझे मला पंढरपूरला जात आहेत, पंढरपूरला जायचं म्हणत कोणी पैसे नाही म्हणत नाही. लोकांना माहिती दिले तर पैसे मिळतात, नाही तर पुण्य तर नक्कीच मिळतं. बुडवले पैसे तर पुण्य मिळतं. जो मोले यात्रा जाय, जो दुसऱ्याच्या पैसे यात्रेला जातो त्याचं पुण्य पैसे देणाऱ्याला मिळत असतं. म्हणून द्यावं पैसे म्हटलं, लोकांनी पैसे दिले आणि त्या बाईने तयारी केली. डुप्लिकेट का होईना पण लस टोचणीचा दाखला मिळवला आणि त्यांची स्टेशनला जाण्याची तयारी केली. स्टेशनला बसवून दिलं आणि नमस्कार केला. या सुखात या गेले. पुढे घेऊन गेले पंढरपूर. आता ही बाई घरी आली पण हिनं सारखं चिंतन सुरू केलं. आता ना ते रेल्वे स्टेशनला उतरले असतील, स्नानाचे कपडे घेतले असतील, आता ते चंद्रभागेत गेले असतील. आणि काय तो चंद्रभागेचा महिमा, वा वा वा. सकाळी तिथे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखिली. सकाळी तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळ्याने बघितली. सगळे तीर्थ घडतायत. माझ्या पतीला जातात चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटात स्नानाला गेले असतील. कोणी म्हणत असेल गंगे जवळचे गोदावरी सरस्वती नर्मदे चंद्रभागे गेले असतील. संविधान करू, कोणी संकल्प घेत असेल, कोणी पापकर्म हारा भाव, कोणी हातावर पाणी घेऊन सांगू, कोणी अर्घ्य शिशवाना गोविंदाना म्हणून वाहा, कोणी सूर्याकडे मुख करून अर्घ्य घेत असेल, कोणी आपलं विष्णू सहस्रनाम म्हणत असेल, ओम विष्णू शक्तारो भूत भव्य भवप्रभू वगैरे. कोणी हरिपाठ म्हणण्यात मग्न असेल, देवाची वर्षवती वगैरे. आणि माझे मालक अशा या पवित्र वाळवंटात स्नान करीत असतील. काय पुण्यवान की आता स्नान झाला असेल. हे कोण कोणाबद्दल म्हणतंय जरा नीट ऐकत आपण. ती घरची बाई विचार करते त्याच्याबद्दल. आता स्नान झाला असेल, आता नगर प्रदक्षिणा करीत असतील. नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना. आता अनंत पुण्य देणारी प्रदक्षिणा करीत असतील. प्रदक्षिणा झाली असेल आणि वाळवंटात कीर्तन रचताची आणि त्याच्या ते कीर्तनात येऊन बसले असतील. एकची टाळी झाली चंद्रभाग्य वाळवंटे, माझा ज्ञानराज गोपाळाची लाह्या वाटे. कीर्तनात रंगले असतील विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमती पंढरी. बर. आणि मग कीर्तन म्हणजे ही बाई त्याचं चिंतन करते. आता कीर्तन ऐकून आता देवाच्या दर्शनाच्या नंबरला लागले असते. काय सांगावं, देवा तुझं तोंड पाहिलं ना तर कोटी ब्रह्माचे पातक जातं. काय महिमावरून आता सांगणे किती, कोटी ब्रह्मा त्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्माच्या पातकाची निवृत्ती. काय पुण्यवान माझे मालक. देवा मी काय अभागी त्यांच्यासोबत पंढरपूरला जाऊ शकले नाही, पण कधीतरी पण मला पंढरपूरला नेशील ना देवा. अशी ती घरून ती पत्नी त्याची मंडळी त्याचं चिंतन करते आणि ते पंढरपुरातून सगळं चिंतन घरचं करतं. रिटर्न सप्लाय. ते पंढरपुरात गेलं पण तिथून घरचं चिंतन. अरे 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 एक गोष्ट तिला सांगायची विसरलो की म्हशीचं वगाडू रात्री जरा लांब बांध, नाही तर ते रात्रीच येतं. जर ते पेलं तर उद्या दूध डेअरीवर परिणाम होईल, म्हणजे कमी दूध देईल ना म्हैस. हो. दुसरी गोष्ट सांगायची विसरलो, पोऱ्याला जरा जप म्हणजे जीव लाव, नाही तर ते दारात आळे न ते पडू त्याच्यात. अरे अरे अजून एक गोष्ट सांगायची विसरलो की रात्री दाराला सगळ्या कड्या लावून त्याला रिकामी डबड्याची लावून ठेव म्हणून, म्हणजे कोणी लोकलं तर घंटा आवाज आला पाहिजे, म्हणजे जाग येण्यासाठी. सगळं चिंतन घरचं. आता मी तुम्हाला सांगतो या दोघांपैकी खऱ्या अर्थाने पंढरपूरला कोण आहे आता. शाबास, खरं ते सांगितलं तुम्ही. बाई बर भाडे खर्च न करता, त्रास न घेता, थंडीत न जाता, रेल्वेचा प्रवास न करता, बडव्याच्या गचांड्या न खाता बाई पंढरपुरात, आणि हे गचांड्या खाऊन घरी. सगळं चिंतन करतं. आणि मग ज्ञानोबारायांचा हरिपाठ म्हणा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी, त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी. तुमचं चित्त तिथे नसेल ना तर तरी ते व्यर्थ. पण ज्ञानोबारायांची भाषा तरी सौम्य आहे, फक्त निरर्थकच म्हटलंय. पण तुकोबारायांची भाषा तर याबद्दल वेगळीच आहे, ज्याला डायरेक्ट ऑपरेशन ऍक्शन म्हणा. डायरेक्ट तुकोबारायांनी तर सांगितलंय तसं नाही, व्यर्थच नाही. जवळी नाही चित्त, जवळी नाही काय मांडलेले प्रेत.
शास्त्र म्हटले की जवळी नाही चित्तन काय मांडलेले प्रेत. महाराज म्हटले त्याचं चित्त जर परमार्थात त्याचं नसेल ना तर ते प्रेत समजा प्रेत. आता प्रेत तर कळतं ना आपल्याला, कळल कधीतरी. म्हणजे प्रेत कळण्याचा दिवस नक्की आहे आपला, फक्त त्या दिवशी आपण सांगायला नसणार. प्रेताची सरळ व्याख्या सांगू का? जे काही करत नाही त्याला म्हणतात प्रेत. प्रेताची सरळ व्याख्या, काही करत नाही त्याला म्हणतात प्रेत. एका गावातून ते 4 जणांच्या खांद्यावर निघालं, राम बोलू राम राम बोललो निघाला. एक तिकडून सायकलवाला आलं, त्याने अशी घंटी वाजवली, त्याच्या डोक्यावर थोडासा परिणाम घडला होता. म्हणजे त्याच्या मेन डिकीवरचा डिओ गेलेला होता थोडक्यात. ते आला असं घंटी वाजवी ते वेशीतून प्रेत बाहेर निघायचं हे मध्ये यायचं. आता हे त्या 4 खांदेकऱ्यांना साईड मागत होतो, साईड. आता खांदेकरी साईड देत असतात का? पण हा म्हणे शाबास, मी एवढा मोठा आणि मला साईड मिळत नाही, माझी ड्रायव्हिंग काही कच्ची नाही, मी तुमच्या 4 जणांच्या मधून सायकल टाकणार. याने आपली सायकल या 4 जणांच्या मध्ये घातल्यावर 4 खांदेकरी 4 दिशेला फाटले. स्वभावच आहे तो. आणि ते खांद्यावर प्रेत खाली कोसळलं. जे खांद्यावर होतं ते कोसळल्यानंतर मग काय लोकांनी घाईघाई केली म्हणा. ज्याच्या हाताची घरी कधी बोवणी झाली नव्हती, म्हणजे ज्याच्या हाताचा कोणी घरी मार खाल्लाच नव्हता, अशाने देखील त्याला मारायला सुरुवात केली. पण तो मार खाता खाता म्हणायचा, का मारता अक्कल का? पुन्हा विचारतो बेश्रम कुठला, म्हणे का मारता म्हणजे अहो मग मारताच आम्हाला असं सांगा ना. म्हणजे याला पाडलं म्हणून मारतो. मग माझं म्हणणं तेच आहे की ज्याला पाडलं ते काही करत नाही आणि तुम्ही का मारता? माझं म्हणणं तेच आहे ना. अक्षरशः ज्याला पाडलं म्हणजे जे प्रेत मी खाली पाडलंय ते मला काही करत नाही, तुम्ही का बरं मारता बाकी ते सगळे? म्हणजे आता लक्षात आलं तुमच्या प्रेताची व्याख्या. जे काही करत नाही त्याला म्हणतात प्रेत. ते टाळ्या वाजवत नाही, विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. ही प्रेताची व्याख्या आहे. विठ्ठल विठ्ठल हो, बऱ्याच जणांनी नावं काढून घेतले त्या यादीतून. आता हे ज्यांना कळलं नाही त्यांनी आपली नावं ती खरंच ठेवली. प्रेत प्रेत आहे की नाही. म्हणजे तुकोबाराय म्हणताय ज्याचं चित्त इथं नसेल, बस ते शरीर नसून ते प्रेत आहे प्रेत. मग तुकोबाराय सांगताय तिथे चित्ताला इतकं महत्व आहे की ते परमार्थात हवंय पाहिजे. याच्यापेक्षा थोडंसं सूक्ष्म चिंतन सांगतो. भजन करा विठ्ठल विठ्ठल. भगवान परमात्म्याने अर्जुनाच्या निमित्ताने जगाकडे जर काही मागणी केली असेल तर मन, बुद्धी आणि चित्ताची. अर्जुना, हे मन, ही बुद्धी आणि हे चित्त मला दे, मग बाकी तुला मी काही मागत नाही. 12व्या अध्यायात या आपण. अथ चित्तम समाधातून न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. अर्जुना, हे चित्त मला दे. पण तसं जर तू सहज देऊ शकत नसेल तर त्याच्यावर पर्याय सांगितलाय. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या जदून सुशिरू तरी गायचे तरी आठा प्रळा माझा मोठे घेण्याची वरी तुला मग जे ठिकाणी मी देखील माझे तू भक्ती तुलाचे विषय जसा शरद पडे सरितावराई त्याचे चित्त काढले की प्रपंच मग पण हे सगळ्या ओळख तुम्हाला कळतातच. म्हणजे ज्ञानेश्वरी पाठच आहे तुमच्या, त्यात काही शंका नाही. तर ज्ञानोबारायांनी तिथे सुंदर वर्णन केलेलं आहे. हे चित्त जर सहज मला तू देऊ शकत नसेल तर प्रयत्नाने का होईना पण हे चित्त मला दे. चित्ताची मागणी केली. चित्ताची का मागणी केली त्याचे 2-3 अर्थ आहेत. पहिला प्रश्न, चित्त हे चिद्घन परमात्म्याची सजाती आहे. मग सजातीय एकत्र राहू शकतं, सजातीय विजातीय एकत्र राहू शकत नाही. लक्षात तुमच्या दात 32 आहेत पण सजातीय आहेत, त्यामुळे ते एकोप्याने एकत्र राहतात. कधी म्हटला का एक दात दुसऱ्या दाताला एक सरक पलीकडे सरक जरा असं म्हटलंय कधी? तक्रार नाही विचारायची. पण त्याच्या भाजीचा एवढा कण जाऊ द्या, तो देखील दात सहन करत नाही, मग तो काढावा लागतो का? तो त्याच्याशी विजाती आहे. अशा व्यवहारातल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. भाऊ एकत्र बरेच दिवस राहू शकतात. पण हा मी थांबलो तरी पुष्कळ आहे, म्हणजे कळलं तुम्हाला. पण बाल्याची शिवलंघुणी पद जसा तारुण्य ग्रामी शिरे झाले आजही पातुनी तुम्ही तसे ग्रहस्थाश्रमी खरे
नांदा सौख्य भरे परेन वितरा धर्मा सवे आचर. काय लक्ष ठेवून ऐकतं तुम्ही पाय सगळं. एकदा ते झालं आणि त्या आल्या की त्यांचं नावच आहे जावा. जाऊ म्हणजे दोघी दोन्हीकडे जाऊ, कधी एकत्र न येऊ अशी जाऊ. जावा जावा, तुम्ही जावा ना आम्ही जावा, त्या दोघी जावा जावा. व्यवहाराचं सोपं उदाहरण काय, नाव आपल्या वाडवडिलांनी जुनी ठेवली ती समर्पकच आहे. त्या जावा जावा, त्या आम्ही जावा जावा, बस जावा, तुम्ही तिकडे जावा आम्ही तिकडे जावा, अशी स्थिती आहे. म्हणजे हे का राहत नाहीत, हे विजाती आहेत, भाऊ भाऊ ही सगळ्याती आहेत. म्हणून सगळ्यातीच केव्हाही एकत्र येऊ शकतात, सगळ्याती विजाती एकत्र येऊ शकत नाही. फार जरा एक सुंदर मार्मिक उदाहरण सांगतो तुम्हाला. भावाचं जरी बिघडलं तरी एखाद्या वेळेला भावाला जी दया येईल ती जावला कधी येणार नाही. म्हणजे रक्त एक आहे, सगळ्याची संबंध आहे. एका भावाने दुसऱ्या भावाला काढून दिलं बाहेर. भांडणं झाले दोघांची. भांडणं झाल्यानंतर यांनी केलं काय, बरेच दिवस आता त्या पत्नीवरूनच त्यांची भांडणं व्हायचे. दोघं वेगळे पण निघाले पत्नीवरूनच. त्यांनी विचार केला आता वेगळीच तर झाली, भाऊ तरी एकत्र राहायला पाहिजे होता पण राहत नाही, काय करावं. मग त्यांनी एके दिवशी असं केलं, गावातल्या सर्व लोकांना जेवण ठेवलं. पण पत्नीला विचारलं माझ्या भावाला जेवण सांगू का मी जेवायला, आमंत्रण देऊ का. ती म्हटली त्यांना जर आमंत्रण द्याल ना तर मग कार्यक्रमच रद्द. बरं भावा नाही देत. शेजारीच भावाचं घर पण त्याचा मुलगा सुद्धा जेवायला नाही आणि सगळं गाव याच्या घरी जेवायला. त्या दिवशी या जरूर या जरूर या. दिवसभर सगळ्या गावाला जेव घातलं, पण ज्याच्या मनात मात्र पत्नीमुळे नावीला झाला होता पण मनात मात्र राहूनच गेलं. शेवटी तो एकटा जेवायचा थांबला होता, सगळं गाव जेवून झालं होतं. मग यांनी एक युक्ती केली काहीतरी की आता काय करावं. दाटूपुटूच अंगणात आला आणि जोरात धावा धावा धावा, साप चावला म्हणून ओरडला. सगळं गाव जेवण करून स्वस्थ स्थितीनं झोपलेलं होतं, त्यातलं एक आलं नाही. पण स्वतःचा भाऊ मात्र शेजारच्या घरातून आवाज ऐकला की आपल्या भावाला साप चावलाय. त्यांनी घरात दिवशी त्या भिंतीवर उडी मारायची ठरवली. त्यांच्या पत्नीने हात धरला. दिवसभर सगळा गाव जेव घातलाय त्यांनी, आपल्या मुलाला सुद्धा जेवण दिलं नाही. आणि तुम्ही चालले, तुम्हाला काही कळत नाही. तो मला बरंच कळते, तुझी अक्कल आता गुंडाळून ठेव, बस झाली तुझी अक्कल आता. माझ्या भावाला साप चावलेला आहे, मला गेलं पाहिजे. तो उडी टाकून मध्ये आला आणि नंतर बाबा अरे काय झालं. तो मला काही झालं नाही, तू जेवायचं राहिला आणि मी जेवायचं राहिलो, चाल जेवायला. दुसरं काही राहिलं नाही. अरे यांच्यामुळं वाटलं झालं. मी परीक्षा घेतली, परीक्षा गाव जेवू घातलं पण धावून गाव आलं नाही, भाऊ आला. विठाला विठाला म्हणा हो. या बोलण्याचा अर्थ हा आहे की सगळ्यात एकत्र राहू शकतं. भगवंताने अर्जुनाला चित्ताची मागणी काय केली तर चित्त माझ्या चैतन्याची सजाती आहे, प्रकृती माझ्या चैतन्याची जड आहे. प्रकृती जड आहे, चैतन्य चित्त चैतन्य घन आहे. म्हणून ईश्वर चैतन्यमय, त्याचा अंश चित्त आहे. म्हणून चैतन्यमय परमात्म्याची चित्त अंशाने इथे अंशांश भाव संबंधाने ते एकच आहे. म्हणून अर्जुनाचे चित्त मला दे, ही एक महत्वाची सूक्ष्म तऱ्हेनं मागणी. अजून एक, चित्तच का मागितलं याचं कारण आहे. चित्त जर मला दिलं तर बाकीचे इंद्रिय देण्याची गरज नाही. चित्ताच्या मागे आपोआप ही मंडळी सगळी. जरा गोवी सांगतो तुम्हाला, तैसा मनबुद्धी पाशी अहंकार ये. आता तुम्हाला प्रश्न विचारतो मी, दिवा विझल्यानंतर किती वेळाने त्याचा प्रकाश जातो. म्हणजे आता तुम्ही जेवढा वेळ थांबाल तेवढ्या वेळाने. काय कमाल केली तुम्ही. दिवा विझल्यानंतर त्याचा प्रकाश किती वेळाने जातो याचं उत्तर झटकन द्यायला पाहिजे, लगेचच जातो हे त्याचं उत्तर आहे. का असं कधी घडलं, दिवा जाऊन एक तास झाला आणि त्याचा प्रकाश मुक्कामाला थांबला नाही ना. सूर्य मावळल्यावर त्याचे किरण किती वेळाने जातात, लगेचच जातात. बरं जाऊ दे, ही दोन्ही उदाहरणं तुम्हाला नाही कळेल. तिसरं उदाहरण तर कळेल ना. प्राण गेल्यावर इंद्रिय किती वेळाने बंद पडतात. 6-5 मिनिटांनी. ताबडतोब शाबास. आता कुठं बोलायला लागले तुम्ही एवढे झाल्यावर. लवकर बोलायला पाहिजे तुम्ही खरं म्हणजे. प्राण गेल्यानंतर इंद्रिय बंद पडतात म्हणण्यापेक्षा प्राण जाण्याच्या अगोदर सगळे इंद्रिय बंद पडत येतात. फक्त चैतन्य तोपर्यंत त्याच्यात काही अंशाने श्वासाची क्रिया राहते. एकदा चैतन्य गेलं की आपोआप सगळी क्रिया बंद पडते. मरताना माणूस मेलेला नसतो तरी पण सगळे इंद्रिय बंद पडतात. घरातले माणसं रडतात, माझ्याशी एकदा तरी बोल ना म्हणतायत, त्यावेळेला तो बोलू शकतो का. माझ्याकडे एकदा तरी पहा ना, पाहू शकतो का. शिरा करू का शिरा, तो म्हणते डोळ्याच्या गारा झाल्या शिरा काय करतात.
जेव्हा करायला पाहिजे होता तेव्हा केला नाही. आता शिला काय करणार तुम्ही? विठाला विठाला हो, प्राण जाण्याच्या अगोदर इंद्रिय बंद पडतात, याचं उत्तर हेच आहे. मग प्राणाबरोबर जशी इंद्रिय जातात, दिव्याबरोबर त्याचा प्रकाश जातो, सूर्याबरोबर जशी किरण जातात, तसं चित्त आलं की त्याच्याबरोबर सगळे इंद्रिय पण परमार्थाकडे येतात. तुमचं चित्त जर आलं ना परमार्थाकडे, मग तुमच्या पायाला सांगण्याची गरज नाही, कीर्तनाला चला.